करा स्टार्ट ना. चालेल. ओम अज्ञानतिमिराधास्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत. आज आपण तिसरा अध्याय सुरू करत आहोत. तर बघता बघता आपण गीता जयंतीच्या दिवशी हा कोर्स म्हणण्यापेक्षा आपण ही जी शृंखला सुरू केली तर ते आता 2 अध्याय आपले संपलेले आहेत व आज आपला तिसऱ्या अध्यायाला म्हणजे कर्मयोग हा अध्याय आपण सुरू करत आहोत. तर मी थोडक्यात काल श्री तुलसी माताजींनी पण शेवटचा जो श्लोक होता 72वा त्याच्यावर छान विश्लेषण केलेलं आहे. तर थोडक्यात आता आपण एक 5 मिनिटं एक रिव्हिजन घेऊया की आतापर्यंत आपण फक्त ऐकत आलोत. वेगवेगळे स्पीकर माताजी जे आहेत ते त्यांच्या शैलीने छान पद्धतीने आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत व आपण एक पुढे चाललेलो आहोत. तर थोडक्यात आपण एक 5 मिनिटं 2 अध्यायांमध्ये आपण काय काय बघितलं थोडक्यात एक सार रूपामध्ये थोडासा त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला अध्याय जो होता की त्या पहिल्या अध्यायामध्ये बघितलं की अर्जुन विषाद योग म्हणजे त्या अध्यायामध्ये बघितलं की सगळं जे काही आहे अर्जुन ज्या प्रकारे प्रश्न विचार युद्धाची पार्श्वभूमी त्याच्यानंतर वेगवेगळे शंख वाजवणे त्या शंख निनादांनी प्रत्येकाचे कौरव पुत्रांचे कसे हृदय विदीर्ण झाले. त्याच्यानंतर अर्जुनाने कशा पद्धतीने रथ मध्यभागी न्यायला सांगितला. तिथे नेल्यानंतर त्यांनी बघितले की सगळे आप्त नातेवाईक त्याच्यामध्ये आहेत. मग कशा प्रकारे अर्जुन हतबल झाला की युद्ध अर्जुनाने करण्यास नाकारले. अशा प्रकारे आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलं आणि त्यांनी धनुष्यबाण खाली ठेवलं. दुसऱ्या अध्यायाकडे वळलो आपण की जेव्हा अर्जुनाला तिथे भगवंत एंट्री करतायत आणि मग भगवंतांनी ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये सगळे म्हणजे कर्मयोग म्हणजे काय आहे, ज्ञान योग काय आहे आणि भक्ती योगाचे दर्शनही भगवंतांनी ह्याच्यामध्ये घडवले. आणि तिसरं म्हणजे अजून एक काय सांगितलं की आतापर्यंत आपण जे वर्णन आता एवढ्या 4-5 दिवसांमध्ये जे ऐकलं की स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणजे कोण आहे, की स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणं काय, तो वागतो कसा, तो बोलतो कसा, त्याची कृती कशी असते, हे सगळे लक्षणं आपण बघितले. परत ह्या अध्यायामध्ये आपण आत्मा परमात्मा याचंही ज्ञान घेतलं. म्हणजे याच्यामध्ये भगवंतांनी भरपूर काही थोडं अर्जुनाला दिलं. आता हा कालचा शेवटचा श्लोक जो होता कालच्या ह्याच्यावर आपण बघितलं तर तो पण किती सुंदर श्लोक होता की त्याच्यामध्ये आता भगवंतांनी हे लक्षणं सांगितली अशा व्यक्तीची. आणि आता आपल्याला ह्या पुढच्या मी मागचा रेफरन्स देते जेणेकरून तुम्हाला हा तिसरा अध्याय जो आहे तो अजून पहिला श्लोक जो आहे अजून समजण्यासाठी सोपा जाईल. की शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. तरी ते भगवंत खूप सुंदर एक उदाहरण देत आहेत खटवांग महाराजांचं. श्रीमद भागवतम मध्ये 2ऱ्या स्कंदामध्ये ही स्टोरी नाही पण थोडीशी सार रूपामध्ये येते. खटवांग महाराज म्हणून एक हे राजा होते आणि त्यांना देवी देवतांनी स्वर्गामध्ये त्यांना युद्ध म्हणजे त्यांचं युद्धाचे सेनापती म्हणून त्यांनी बोलावलं होतं आणि तिथे त्यांनी काही काळ युद्ध केलं आणि ज्या क्षणाला त्यांना पृथ्वीवर यायचं तेव्हा त्यांनी सगळे युद्ध त्यांना जिंकून दिले होते ह्या देवी देवतांना. तर त्यांनी देवी देवतांना विचारलं, देवी देवतांनी त्यांना वरदान म्हणजे आनंदाने त्यांना हे केलं की आम्ही तुम्हाला काही देऊ इच्छितो. तेव्हा त्यांनी काय विचारावं पहिलं वाक्य की ते म्हणाले की मला हे काही नकोय, फक्त मला एक सांगा की माझ्या आयुष्याचा काळ हा किती राहिलेला आहे. तर ते म्हणतात की तुमचा आयुष्याचा काळ फक्त हा एक क्षण राहिलेला आहे आणि एक क्षण असं राहिलेला सांगताच खटवांग महाराज म्हणतात की मला काहीच नकोय, माझं जीवन हे एका क्षणाचं आहे. कदाचित ते स्वर्गातील देवी देवतांचं आयुष्य वेगळं असतं, त्याच क्षणात त्या काळाचा तो एक क्षण आपण कंपॅरिझन केला तर तो एक क्षण असू शकतो. तर ते म्हणाले की मला काहीच नकोय, माझं जीवन हे मला भगवंतांच्या चरणी समर्पित करायचे. म्हणजे इथे ह्या श्लोकामध्ये
ऍक्च्युली श्रील प्रभुपाद यांनी तात्पर्यामध्ये हे उदाहरण दिलं आहे. तर प्रभुपादांची ही गीता आपल्याला म्हणजे ह्या शब्दांच्या मागे, वाक्यांमागे किती खोल अर्थ दडलेले आहेत. तर प्रभुपाद किती सुंदर उदाहरण देत आहेत तिथे खटवांग महाराजांचं. का उदाहरण देत आहेत खटवांग महाराजांचं? कारण तिथे आपण बघतोय की हा जो श्लोक आहे की ह्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे की मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही एखादा जर याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करतो. मग खटवांग महाराजांचं उदाहरण का दिलं तर परीक्षित महाराज जे आहेत, परीक्षित महाराज आणि खटवांग महाराज यांचं सेम उदाहरण आपण बघू शकतो की परीक्षित महाराजांच्या आयुष्याचा काळ पण हा किती दिवसांचा असतो? 7 दिवस त्यांना आयुष्य दिलेला असतो की 7 दिवसात त्यांचा मृत्यू होईल आणि 7 दिवसांमध्ये त्यांचा मृत्यू होणार असतो. त्यावेळेस ते काय करतात की सर्व राज्य सर्व काही सोडून काय करतात की भगवंतांच्या लीलेमध्ये रममान होऊन जातात. देव गोस्वामींनी ज्या सांगितलेल्या कथा आहेत भगवंतांच्या त्याच्या लीलांमध्ये रममान होऊन जातात आणि त्याचंच फळ म्हणजे आपल्याला काय मिळत आहे की आज आपल्याला श्रीमद भागवतम मिळत आहे आणि ते खटवांग महाराजांचा पण एकच क्षण राहिलेला आहे. आणि ते पण त्या एका क्षण जो राहिलेला आहे त्याच्यामध्ये भगवंतांची सेवा करून भगवत धामाची प्राप्ती करतात. तर हे दोघांनाही मृत्यू अगोदर समजलेले होते, त्यामुळे त्यांनी त्या दोघांनी त्या जीवनाची परिपूर्णता साधली. मग इथे हे वेगवेगळे उदाहरण आपल्याला ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणजे प्रभुपादांनी दिलेले आहेत. भगवंतांनी सांगितलेलं आहे आत्मा परमात्मा ज्ञान हे शारीरिक स्तरावर नाहीये. मग हे सगळं ऐकल्यानंतर आता ऍक्च्युली 3रा अध्याय सुरू होत आहे आणि हे ह्या 2 अध्याय जे आहेत हे 2 अध्याय जर आपण 2रा अध्याय जो आहे तो जर आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतला तर आपल्याला हे पुढचा जो अध्याय आहे कर्मयोग तो अजून चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होईल. की जसं आता इथे सांगितलं की इथं परीक्षित महाराजांनी काय केलं की श्रवण केलं. श्रवणाद्वारे त्यांनी हा जो भक्ती मार्गाचा म्हणजे भगवंतांची जी प्राप्ती ती श्रवणाद्वारे प्राप्त केली. म्हणजे असे श्रवण ही किती महत्वाची गोष्ट असते की तुम्ही श्रवण करणं, त्याच्यामध्ये आपलं हृदय अर्पण करणे, मनापासून कुठल्याही गोष्टी करणे. की जसं अजून एक स्टोरी येते की दक्षिण भारतामध्ये चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृत मध्ये ही कथा येते की एकदम अडाणी ब्राह्मण होता. त्याला काही वाच्य शिक्षण वगैरे काही झालेलं नव्हतं आणि त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं होतं की तू भगवद्गीतेचं अध्ययन कर. तर ऍक्च्युली ना वाचायला काही येत नसल्यामुळं ना हा जो ब्राह्मण आहे ना ही श्रीमद भगवद्गीता अशी आहे ना तर अशी उलटी धरायचा आणि उलटी तो वाचण्याचा म्हणजे त्याला उलटी धरली की सुलटी ते पण कळत नव्हतं. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभू तिथे गेले आणि चैतन्य महाप्रभूंनी ते बघितलं तर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. की तो म्हणतो की मला खरं तर समजत नाहीये हे, पण माझ्या गुरूंची आज्ञा आहे आणि त्यामुळे मी हे भगवद्गीता वाचतो. तेव्हा चैतन्य महाप्रभू इतके आनंदित होतात आणि चैतन्य महाप्रभू सांगतात की खऱ्या अर्थाने तुला भगवद्गीता समजली. खऱ्या अर्थाने म्हणजे तो भगवंतांचा शुद्ध भक्त होता. त्यामुळे आपण कुठल्या भावनेने करतोय, किती प्रामाणिकतेने करतोय हे महत्वाचं आहे. आणि हे जे उदाहरण आपण वेगवेगळे बघतो की याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की खटवांग महाराजांचं उदाहरण जर बघितलं आपण, ब्राह्मणाचं उदाहरण जर बघितलं तर हे सगळे जे आहेत तर या सगळ्यांनी त्यांचे कर्तव्य जे आहेत परीक्षित महाराज त्यांनी ते एक छत्री अंमल होता पूर्ण राज्यावर त्यांचा, ते पूर्ण जगावर त्यांनी त्यांचे कर्तव्य करून नंतरच्या काही 7 दिवसांमध्ये पूर्ण त्याग केला त्यांनी भौतिक गोष्टींचा. म्हणजे असं नाही की त्यांनी त्यांची कर्तव्य त्यागले नाहीत. जसं आता हे खटवांग महाराज जे आहेत हे तर कोणाचे वंशज आहेत? हे रघुवंश आहेत म्हणजे श्रीरामांचे वंशज आहेत. म्हणजे हे खटवांग महाराजांचा पुत्र जो आहे तो दीर्घबाहू आणि दीर्घबाहूचा पुत्र रघु आणि रघुचा पुत्र अज आणि अजचे पुत्र दशरथ आणि दशरथाचे पुत्र श्रीराम, अशा श्रीरामांच्या वंशामध्ये आलेले हे खटवांग महाराज आहेत. तर म्हणजे ही किती पुरातन म्हणू शकत नाही, सनातन काळापासूनची ही परंपरा आहे की आपण श्रवण करून प्रामाणिक भावनेने चेतनेने जेव्हा आपण आपली कर्तव्य करत आपले आध्यात्मिक जीवन जगतो तेव्हा आपल्याला नक्कीच भगवंतांची प्राप्ती होते. तर हे आपण थोडक्यात आपण या 2 ह्याच्यामध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला की आत्मा परमात्मा कर्तव्य आपली आध्यात्मिक आणि हे जीवन जगत असताना आपण कशा पद्धतीने आपले आध्यात्मिक जीवनाचे कर्तव्यही करू शकतो. मग आता हे सगळं ज्ञान अर्जुनाने ऐकलं 2 अध्यायामध्ये, आत्मा परमात्मा हे ते सगळे उदाहरणं. मग अर्जुनाचा काय झालेला आहे आता थोडा गोंधळ झालेला आहे इथे. मग अर्जुन आता इथे एक प्रश्न विचारत आहे. तर आपण 3ऱ्या अध्यायाला पहिल्या श्लोकाला सुरुवात करूया. अर्जुन उवाच
जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दना तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसी केशवा. अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे, तर तुम्ही मला ह्या घोर युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करीत आहात? इतका सुंदर प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. खरं तर हा प्रश्न अर्जुनाला पडणं हे पण नैसर्गिक आहे. की मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण 2 अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये काय काय वर्णन भगवंतांनी केले, तर हे आपण थोडक्यात आता याचं तात्पर्य वाचूया. तात्पर्य: आपला जिवलग मित्र अर्जुन याला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी यापूर्वीच्या अध्यायात आत्म्याच्या स्वरूप स्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे. तरी ते आपण बघतो की ते भगवंतांनी, प्रभुपाद सांगतायत की यापूर्वीच्या अध्यायात मी जसं आता सांगितलं की तसं आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं आहे. मग आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग, मान्य केलेला मार्ग म्हणजे बुद्धियोग किंवा कृष्ण भावना हा होय, अशी शिफारस केली आहे. काही वेळा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता होय असा गैरसमज केला जातो आणि अशी गैरसमजूत असणारा मनुष्य बराच वेळा एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून कृष्ण भावना भावित होण्याकडे प्रवृत्त होतो. परंतु कृष्ण भावनेच्या तत्वज्ञानात पारंगत झाल्याशिवाय एकांत स्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही, कारण अशा ठिकाणी अज्ञानी लोकांकडून केवळ एक पोकळ मान सन्मान प्राप्त होईल. अर्जुनालाही वाटले की कृष्ण भावना, बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजेच सक्रिय जीवनातून निवृत्त होणे, एकांतवासात जप तप याचे आचरण करणे होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अर्जुनाला कृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळायचे होते. परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्यांनी ही गोष्ट आपल्या गुरूंसमोर मांडली आणि श्रीकृष्णांना आपल्यासाठी आचरणीय अशा उचित मार्गांबद्दल प्रश्न केला. याचे उत्तर म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी कृष्ण भावना भावित कर्म किंवा कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या 3ऱ्या अध्यायामध्ये केलेले आहे. हा प्रश्न विचारलेला आहे अर्जुन. तर आता ह्याच्यामध्ये बघूया की अर्जुनाला हा प्रश्न का पडला. की आतापर्यंत भगवंत सांगतायत अर्जुनाला की काय, की आत्मा आणि परमात्मा ह्याच्यामध्ये भेद आहे. आपण शारीरिक स्तरावर नाहीयेत, की आपण आत्म्याच्या स्तरावर आहोत. मग जर आत्म्याच्या स्तरावर आहोत, आत्म्याच्या स्तरावर जेव्हा आपल्याला जे ज्ञान मिळतं आणि त्या ज्ञानामध्ये जेव्हा आत्म्याच्या स्तरावर आपण कार्य करायला लागतो, तर ते कार्य जे होतं ते आत्मिकच्या स्तरावर होतं. आणि असं म्हणतात की त्यांनी काय होतं, त्या कार्याने ते जे काही आचरण करतो तो व्यक्ती, त्यांनी त्याचं हृदय शुद्ध होतं. की आता त्याचं हृदय शुद्ध होतं. मग आता ह्याच्यातून आपण बघू शकतो की कर्मयोग, कर्मयोगापेक्षा पण ज्ञान मार्ग श्रेष्ठ आहे कर्मयोगापेक्षा. आणि ज्ञान मार्गापेक्षा पण जेव्हा बुद्धी ही आत्म्यामध्ये स्थित होते आणि ती ज्ञान प्राप्त करते, तेव्हा ती बुद्धी श्रेष्ठ म्हणजे ती चांगल्या भक्तिमय जीवनाच्या ऍक्टिव्हिटी करते, जेव्हा तो बुद्धी ही आत्म्यामध्ये स्थित होते. कारण आत्मा हा कशासल्या स्तरावर असतो, की आत्म्याचा स्तर आपण शारीरिक स्तरावर जेव्हा राहत नाही, तेव्हा आत्म्याच्या स्तरावर आपण कार्य करायला लागतो. आणि हे करण्यासाठी काय गरजेचं आहे, तर ज्ञान मार्ग समजण्याची गरजेचं आहे. आणि ज्ञान मार्गापेक्षा पण श्रेष्ठ काय आहे, की बुद्धीद्वारे हे आत्म्याचे ज्ञान प्राप्त करणे. मग तेव्हा ही आपली बुद्धी श्रेष्ठ ठरते. मग आता इथं अर्जुन काय प्रश्न विचारत आहे, की आत्मा हा आत्म्यामध्ये केंद्रित ही बुद्धी श्रेष्ठ आहे आपल्या आत्मे, कारण बुद्धी आपल्याला सगळ्या गोष्टी देते. आणि ह्या बुद्धीद्वारे जे आपण कर्म करतो, ते कर्म करतो तेव्हा कधी कधी ते कर्म केंद्रित होतात. म्हणजे काही भौतिक कर्तव्य आपण करतो, त्याच्यामध्ये बुद्धी ही कधी कधी आपण जर आपल्या बुद्धीचा वापर केला, आपण आत्म्यामध्ये रममान न होता आपण जर बौद्धिक लेवलवर काही कर्तव्य केली, तर ती काय होतात, ती कर्तव्य म्हणून भौतिक जीवनातली कर्तव्य होतात. पण आत्म्याच्या स्तरावर त्याच बुद्धीला स्थिर करून आपण जेव्हा काही कर्तव्य करतो, तेव्हा ती आध्यात्मिक स्तरावर स्थित होतात. मग आता अर्जुनाला हा प्रश्न पडलाय, की भगवंत इथे सांगत आहेत की शारीरिक स्तरावर नाही, आत्म्याच्या स्तरावर आहे. बौद्धिक स्तरावर जेव्हा आपण काही करतो, तेव्हा ते शारीरिक स्तरावर कर्तव्य होतात. मग अर्जुनाला वाटतं की मला इथं भगवंत का हे करत आहेत, ह्या युद्धामध्ये ढकलत आहेत. मग इथे जर आत्मा केंद्रित जर ज्ञान आहे, मग आत्मा केंद्रित जर ज्ञान असेल आणि जर त्या आत्मा केंद्रित ज्ञानामध्ये जर हे कर्तव्य करायचं, तर ह्याच्यामध्ये काय आहे आध्यात्मिक, आत्म्याच्या स्तरावर कुठली कर्तव्य सांगितलेत. मग इथे तर हिंसा आहे,
हे युद्ध म्हणजे हत्या करायची आपल्याला. आणि मग याच्या विरोधात भगवंत मला हे कार्य करायला सांगत आहेत. मग अर्जुनाला प्रश्न पडलाय की मग मला भगवंत का सांगतायत? आधी तर भगवंतांनी मला हे सगळं विश्लेषण केलेलं आहे की तू शारीरिक स्तरावर नाही, तू आत्म्याच्या स्तरावर विचार कर. आणि भगवंतांनी किती ठिकाणी असं जरा भगवंत अर्जुनाला असं काय म्हणतात आपण उकसवलंय काही ठिकाणी, की एका ठिकाणी आपण मागच्या श्लोकांमध्ये बघितलं की तू युद्ध नाकारत असा आहे, तू नपुंसक आहे, तू कशा पद्धतीने, म्हणजे भगवंत अर्जुनाला कशा पद्धतीने अवहेलना करत आहेत अर्जुनाची. मग अर्जुनाला वाटतंय की आतापर्यंत हे ज्ञान दिलं आणि हे ज्ञान दिल्या युद्धासाठी मला प्रवृत्त केलं, आत्मा परमात्म्याचं ज्ञान दिलं, मग युद्धामध्ये माझा काय फायदा आहे आध्यात्मिक, की जेणेकरून भगवंत मला युद्ध करायला सांगत आहेत. मग याच्यामध्ये हे सगळी हिंसा आहे, हिंसेचं कर्म आहे. मग हिंसेचं जर कर्म असेल तर मी का म्हणून युद्ध करू? आणि इथे भगवंत सांगतायत की तू जर युद्ध केलं नाही तर ही तुझी दुर्बलता असेल आणि ह्या दुर्बलतेद्वारे लोक तुझा म्हणजे हे करतील, चेष्टा करतील, मस्करी करतील तुझी, की तू युद्ध नाकारलं, तुझ्यामध्ये ताकद नाही युद्ध करण्याची, अशा पद्धतीने. मग जर आत्माचं कार्य हे इंद्रिय आसक्ती, आत्म्याचं कार्य म्हणजे काय आहे की आपली इंद्रिय आसक्ती ही कमी करणे. मग जर इंद्रिय आसक्ती कमी करायची आहे तर मग इथं इंद्रियांना द्वारेच मला भगवंत का सांगत आहेत की तू हे युद्ध कर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या श्लोकामध्ये खूप छान उल्लेख केलेला आहे अर्जुनाने, की ह्याच्यातून आपल्याला अर्जुन कसा भगवंतांना किती वेगवेगळ्या नावाने संबोधन करत आहेत, की ह्या ठिकाणी बघत आहे अर्जुन म्हणतोय हे जनार्दन, हे केशव, हे जनार्दन. जनार्दन म्हणजे काय? जनार्दन शब्दाचा अर्थ काय आहे की जनार्दन म्हणजे ज्याला खरोखर परम श्रेय, म्हणजे ज्याला यशाची, परम यशाची सक्सेस पाहिजे असेल किंवा त्याची जी अपेक्षा जो ठेवतो, आणि त्या अपेक्षा ठेवून ज्याच्याकडे याचना करतो त्या यशासाठी, ते म्हणजे जनार्दन. जनार्दन म्हणजे त्याचा अर्थ होतो की जनों के द्वारा अर्जित, म्हणजे म्हणजे त्यांना जर आपल्याला काही सक्सेस, यश मागायचं असेल, परमेश, तर ते त्यांना मागू शकतो आपण, म्हणून त्यांचं नाव आहे जनार्दन. मग इथे अर्जुन हा जाणून बुजून हा शब्द भगवंतांना वापरत आहे की हे जनार्दन. मग जर मला काही माझ्या जीवनामध्ये यश मिळवायचं आहे आणि मला जर काही करायचं आहे तर मी त्याची याचना करत आहे तुमच्याकडे. आणि दुसरा शब्द ते काय वापरत आहे अर्जुन की हे केशव. केशव म्हणजे काय की केशव ह्या शब्दाचा अर्थ होतो की जो ब्रह्मा आणि शिव यांना पण नियंत्रित करतो, त्यांचं नाव आहे केशव. मग आता केशव जो ब्रह्म, म्हणजे ह्याच्यातून हे दोन शब्द जे आहेत, हे जनार्दन, हे केशव, ह्या दोन शब्दांना जर एकत्र केलं तर अर्जुन काय म्हणत आहे भगवंतांना? भगवंतांना तो एक सारा रूपाने मेसेज देत आहे या दोन शब्दांद्वारे, की तुम्ही जनार्दन आहात, तुम्ही केशव आहात. म्हणजे या दोन्हीचा एकत्रित जर अर्थ केला की तुम्ही ह्या शिव आणि ब्रह्मांसारख्या देवतांनाही नियंत्रित करू शकता, तर तुम्ही मलाही, माझ्यावरही नियंत्रण करा आणि मला हे नियंत्रण करून परम श्रेय जे आहे, परम श्रेय जे काय आहे ते प्राप्त करण्यासाठी मला मदत करा आणि माझ्यासाठी काय चांगले आहे ते सांगा. म्हणजे ह्या दोन्ही शब्दांना भगवंत अर्जुन एकत्र करत आहे की तुम्ही मला मदत करा आणि तुम्ही मला माझं जे यश आहे, माझं जे सक्सेस आहे, किंवा जे मला वाटतंय की युद्ध नाकारलं पाहिजे किंवा मी कन्फ्युज झालेलो आहे, तर ते तुम्ही मला सांगा. हे भगवंत सांगत आहेत, अर्जुन सांगत आहे या दोन शब्दातून. आणि दुसरं म्हणजे इथे श्रील प्रभुपाद खूप छान सांगतात की अर्जुनाच्या मनामध्ये काय प्रश्न आलेला आहे, की अर्जुनाला काय वाटतंय की आता सगळं त्याग करायचा ह्या सगळ्या गोष्टींचा, कुठेतरी जाऊन एकांत वासामध्ये बसायचं, असं अर्जुनाला वाटतंय खरं तर ऍक्च्युली हे सगळं त्याग. पण इथे श्रील प्रभुपाद सांगतात की बुद्धियोग, म्हणजे ही एक ओळ आहे की काही वेळा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता होय असा गैरसमज केला जातो. म्हणजे अर्जुनाला ऍक्च्युली भक्तिमय जीवन म्हणजे असंच वाटलं की मी त्याग करेल सगळ्या गोष्टींचा, एकांतात जाऊन बसेल आणि तप करेल, असे कुठेतरी अर्जुनाच्या मनामध्ये ते विचार आलेले आहेत. परंतु भक्ती मार्ग म्हणजे ही निष्क्रियता नव्हे, तर ही सक्रियता आहे. सक्रियता म्हणजे काय की आता आपण बघितलं की जर एखाद्या व्यक्तीने की ते प्रभुपाद म्हणत आहेत की असं नाही की एकांत वासात आपण पवित्र हरिनामाचा जप करू शकतो, पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याकडे प्रवृत्त होतो. परंतु म्हणजे इथे नाकारत नाहीत श्रील प्रभुपाद की आपण एकांतात जाऊन जप करावा किंवा आपण एकांतात जाऊन करू नये, हे अजिबात नाकारत नाहीत. फक्त इथे प्रभुपाद काय सांगतात, कृष्ण भावनेच्या तत्वात पारंगत झाल्याशिवाय एकांत स्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही. अशा ठिकाणी अज्ञानी लोकांकडून एखाद्याला केवळ मान सन्मान प्राप्त होईल. म्हणजे थोडक्यात काय की जर आपण बाह्य दृष्टीने ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, जसा हरिनाम आहे ही रोजचा आपला सराव आहे,
रोज भले आपल्याला त्याच्यामध्ये गोडी वाटत नाही, पण ती रोजची सराव आहे. जसं वर्षभर आपण अभ्यास करतो, फायनली परीक्षा देतो, तेव्हा त्यात आपल्याला यश मिळतं. तसं ही मृत्यूच्या पूर्वीची परीक्षा आहे आपली आणि हा रोजचा सराव आहे. आणि जेव्हा ही गोष्ट आपण वारंवार रोज करतो, तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं त्या करण्यामध्ये, की त्याच्यामध्ये ना आपल्याला हळूहळू एक गोडी निर्माण होती. तसं पवित्र हरिनाम आहे. जर आपण असं एकदम कसं म्हणू शकतो, आर्टिफिशियली जर एखाद्याने तो प्रयत्न केला तशा पद्धतीने, की मीही एकांतात जाऊन बसेल, मीही तसे करेल, परंतु त्याला त्याच्यामध्ये ना रस मिळणार नाही, आनंद मिळणार नाही त्या हरिनामामध्ये. आणि तो बाह्य दृष्टीने तो दिसेल साधू, पण आंतरिक दृष्टीने तो भोगवादी असू शकतो. कारण त्याच्या मनामध्ये तेवढी श्रद्धा नाहीये. आणि ती श्रद्धा कशी येऊ शकते, ते प्रभुपाद सांगतात, की बाह्य दृष्टीने बाह्य लोकांकडून तुम्हाला मान सन्मान मिळेल, परंतु आंतरिक दृष्ट्या तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होणार नाही. म्हणून एकांत स्थळी श्री प्रभुपाद सांगतात, की हे आपण न करता, की आपण वैष्णवांच्या संघात आणि भक्तांच्या संघात आपण ही गोष्ट केली पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला ही केल्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये एक दिव्य रस निर्माण होईल, तेव्हा आपण एकट्याने जेव्हा कुणी जरी जाऊन हरिनाम केलं तरी त्याच्यामध्ये धोका नसतो, परंतु आपण साधक आहोत. मग इथे अर्जुनालाही तेच वाटत आहे, की मीही जाऊन करेल. पण अर्जुन कोण आहे? ओरिजिनली अर्जुन आहे क्षत्रिय. आणि क्षत्रियाच्या विरोधात जाऊन त्यांनी जर ते कर्तव्य केलं, तर ते होणार आहे का सक्सेस? नक्कीच होणार नाही. म्हणून अर्जुनाला असे वाटते, की मी पण युद्ध नाकारणे, हे सगळं सोडून देणे, म्हणजे ह्या सक्रिय जीवनातून निवृत्त होणे, म्हणजेच खरं तर हे हे कर्तव्य, म्हणजे हेच खरं भक्तिमय कर्तव्य आहे, असा अर्जुनाचा कुठेतरी इथे समज झालेला आहे. आणि तो समज झाल्यामुळे अर्जुन म्हणत आहे, की तुम्ही मला ह्या युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करीत आहात? म्हणजे कुठेतरी या श्लोकामध्ये अजून एक शब्द आलेला आहे, एकच मिनिट. नियोजयसी म्हणजे नियुक्त करीत आहात मला. इथे हा शब्द अर्जुन भगवंतांसाठी वापरत आहे. मग ह्याच्यामध्ये अर्जुनाला जे काही प्रश्न पडलेले आहेत, त्यात आपण दुसऱ्या श्लोकाकडे वळूया. दुसऱ्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणत आहेत, की व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्त येने हमाप्नुयाम. तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा. म्हणजे आता बघा, अर्जुन हा गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये तर आहेच आहे, पण इथे गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आहे, पण काय म्हणत आहे अर्जुन इथे, की ते कृपया माझ्यासाठी काय योग्य आहे, काय श्रेयस्कर आहे, हे तुम्ही मला सांगा. हे ते इथे मात्र ह्या वाक्यांमध्ये अर्जुन भगवंतांची शरण घेत आहे. एका ठिकाणी म्हणत आहेत, की तुम्ही मला ह्या युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करीत आहात, आणि इथे म्हणत आहे, की माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते मला समजत नाही. तर कृपया निश्चितपणे मला सांगा. आता इथे एक ना ह्या श्लोकामध्ये मोहयासी हा शब्द आलेला आहे, की तुम्ही मोहित करत आहात. निश्चितपणे म्हणजे मला मोहित करत आहात असे मला वाटते, असं अर्जुनाला. असं म्हणत नाही अर्जुन, की तुम्ही मला असेच करत आहात, असे न म्हणता अर्जुन म्हणत आहेत, की मला मोहित करत आहात असे मला वाटते. त्यामुळे तुमच्या ह्या बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेलेली आहे. मग आता इथे तात्पर्यामध्ये तात्पर्य वाचूया आपण. यापूर्वीच्या अध्यायात भगवद्गीतेचे प्रास्ताविक निवेदन म्हणून सांख्ययोग, बुद्धियोग, बुद्धीद्वारे इंद्रिय निग्रह, निष्काम कर्म आणि नवसाधकाची स्थिती इत्यादी विविध मार्गांचे वर्णन करण्यात आले आहे. पण या सर्वांची मांडणी पद्धतशीरपणे करण्यात आली नव्हती. म्हणून आकलन किंवा बोध होण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी या मार्गांची संबद्ध मांडणी आवश्यक होती. यास्तव वरकरणी गोंधळात टाकणाऱ्या या गोष्टींचे स्पष्टीकरण अर्जुनाला हवे होते. त्यामुळे सर्वसाधारण लोकही त्याचा विपर्यास न करता त्याचा स्वीकार करू शकतील. शब्दांची फसवणूक करून अर्जुनाला गोंधळात टाकावे हा जरी श्रीकृष्णांचा उद्देश नव्हता, तरी अर्जुनाला कृष्ण भावनेची पद्धती म्हणजे निष्क्रियता की सक्रिय सेवा आहे हे समजू शकले नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे भगवद्गीतेचे रहस्य समजून घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्जुन आपल्या प्रश्नांद्वारे कृष्ण भावनेचा मार्ग मोकळा करत आहेत. जे किती छान लिहिलेलं आहे प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये, की आता पहिल्या लाईन मध्ये आपण बघूया, की या पूर्वीच्या अध्यायात मी त्याच्यासाठी पहिल्या 2 अध्यायावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, की ज्याच्यामध्ये आपण सांख्ययोग, बुद्धियोग, बुद्धीद्वारे इंद्रिय निग्रह किंवा निष्काम कर्म म्हणजे काय,
नवसाधकाची नवसाधक कोण, स्थितप्रज्ञ व्यक्ती कोण. तर हे भगवंतांनी ना या दोन अध्यायामध्ये इथे थोडं थोडं इथे थोडं इथे जसं गरजेनुसार अर्जुनाला ते ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे आता काय झालेलं आहे, अर्जुनाचा झालेला आहे गोंधळ. जर आपण एखाद्या ठिकाणी आपलं पण आयुष्यामध्ये असं होतं की आपण खूप काही मार्गाचं हे केलं. आता कितीतरी लोक असतात की खूप काही वेगवेगळ्या मार्गाचं वेगवेगळ्या धार्मिक गोष्टी करत असतात. आणि मग त्यामुळे काय होतं की कधीतरी आम्ही इस्कॉन मध्ये आल्यानंतर तर नेहमी अनुभवतो की इस्कॉन मध्ये आल्यानंतर पहिला प्रश्न असतो की तुम्ही श्रीकृष्णांचंच का करता, तुम्ही बाकीचं का करत नाही. कारण ते इतकं काही घेऊन आलेले असतात, इकडला मार्ग तिकडला मार्ग, हा साधू तो साधू, हे ते आणि सगळं डोक्यामध्ये साचलेलं असतं. आणि जेव्हा ते डोक्यामध्ये साचतं आणि इथे आल्यानंतर जेव्हा श्रीकृष्णांविषयी ज्ञान द्यायला सुरुवात केली जाते तेव्हा मग प्रश्न पडायला लागतात की हेच का करावं, तेच का करावं, हेच का सांगितलं आहे, हे श्रीकृष्णांचंच का करतात. मग याच्यासाठी श्रीमद भगवद्गीता समजून घेण्याची गरज आहे प्रत्येकाला जीवनामध्ये. मग इथे अर्जुनाची तीच परिस्थिती झालेली आहे. सांगितलं तर सगळं वर्णन, पण मग इथे अर्जुनाचा आता गोंधळ झालेला आहे की नेमकं काय करायचंय मग. की अर्जुन विचारत आहे की मला आता हे समजत नाही की ह्याच्यातून काय केलं पाहिजे. की सांख्य योगामध्ये आपण म्हटलं आत्म्याचं ज्ञान दिलंय, कर्मयोगामध्ये इंद्रिय संयमित कसे करायचे, साधना आणि साध्य, त्याच्यामध्ये साधना काय आहे, हरिनाम आहे, साध्य काय भगवंतांची प्राप्ती आहे, स्थितप्रज्ञ व्यक्तीचे लक्षणं काय आहेत. मग अर्जुनाला तर प्रश्न, आता अर्जुन अजून गोंधळून गेलेला आहे की आता मी नेमकं काय करणार. म्हणजे ह्याच्यातून आपण एक मेसेज घेऊ शकतो की आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण खूप काही मार्गांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर आपली सुद्धा बुद्धी अशा पद्धतीने गोंधळून जाऊ शकते आणि बुद्धी ही भ्रमित होते. आणि मग जेव्हा बुद्धी भ्रमित होत आहे, मग इथे बुद्धी अर्जुनाची भ्रमित झाली आहे. परंतु अर्जुन इथे काय म्हणत आहे, अर्जुन स्वतःवर तो हे घेत आहे की अर्जुन असं म्हणतं इव म्हणजे निश्चितपणे. म्हणजे अर्जुन जे आहे ना, इव हा शब्दाचा संस्कृत शब्दाचा जो अर्थ आहे, इव म्हणजे तो काय करता की तो माझा दोष आहे. तो असं म्हणत नाही की तो भगवंतांचा दोष आहे. अर्जुन स्वतःवर घेत आहे की हा माझा दोष आहे आणि आता मी पुरता गोंधळून गेलेलो आहे. मग इथे हे अर्जुन भगवंतांना विचारत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे काय लिहिलंय की शब्दांची फसवणूक करून अर्जुनाला भगवंतांना गोंधळात नव्हते टाकायचे. फक्त निष्क्रियता, अर्जुनाला जे वाटत होतं की ते सगळं युद्ध नाकारायचं आणि एका जागेवर स्थिर बसून मी तपश्चर्या करेल, ध्यान कसं भिक्षुक बनेल, ही जी निष्क्रियता अर्जुनाच्या जीवनामध्ये आली होती ती अर्जुन भगवंतांना, ती त्याची निष्क्रियता म्हणजे ती भक्तिमय जीवन नव्हे असे हे सांगायचे होते. की जसं आता आपण बघितलं की किती वेगवेगळे किंवा भागवतामध्ये वेगवेगळे उदाहरणं तुम्हाला मिळतील की त्यांनी युद्ध केले. पाची पांडव आहेत, म्हणजे हेच अर्जुनाचंच उदाहरण, किंवा पाची पांडव असतील किंवा अजून कितीतरी राजांचे उदाहरणं आपल्याला मिळतील की त्यांनी आयुष्यभर त्यांची कर्तव्य केली आणि कर्तव्य केल्यानंतर त्यांनी शेवटच्या भगवंतांच्या प्राप्तीसाठी जीवनाचा पूर्ण त्याग केला. तर इथे अर्जुनाला युद्ध करून ही भगवत प्राप्ती मिळवायची, भगवंतांची कृपा मिळवायची हेच अर्जुन विसरलेला आहे. आणि अर्जुनाला असे वाटत आहे की आता हीच खरी निष्क्रियता, म्हणजे हे जे युद्ध नाकारणे हीच खरी भक्तिमय जीवन आहे, हे कुठेतरी अर्जुनाला वाटायला लागलेले आहे. आणि मग आता पुढच्या अध्यायामध्ये जे आहेत की भगवंत हे अर्जुनाला कशा पद्धतीने समजावून सांगत आहेत की खरा कर्मयोग म्हणजे काय. तर हे आपल्याला पुढील अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. तर थोडक्यात काय की कसं आहे की जसं आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा म्हणजे आध्यात्मिक आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपण बघू शकतो, आपला जो भूतकाळ आहे त्या भूतकाळावर आपला कंट्रोल नाहीये जे होऊन गेलं ते, किंवा जो आपला भविष्य काळ आहे त्या भविष्य काळावरही आपलं कंट्रोल नाहीये. आणि पण आपलं कंट्रोल कशावर आहे की आपलं कंट्रोल जे आहे ते वर्तमान काळावर आहे. की वर्तमान काळामध्ये आपण काय करू शकतो याच्यावर फक्त आपलं कंट्रोल आहे. आपण म्हणू शकत नाही की ह्याच्यावर आता माझ्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. की जसं आता मी ठरवलं की आता मला रोज भगवद्गीतेचं अध्ययन करायचं, मी जर ठरवलंच वेळ काढायची 15 मिनिटं, ह्याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे का. किंवा एक माळ हरे कृष्णा महामंत्राची जप करायची की हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एका माळेला फक्त 5 ते 6 मिनिटं लागतात. याच्यावर कोणी कंट्रोल करू शकतं का. नाही करू शकत. आपण छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे हीच आध्यात्मिक सक्रियता म्हणू शकतो की रोजच्या ज्या स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज आहेत याच्यावर आपलं स्वतःच कंट्रोल आहे, दुसऱ्या कोणाचंही कंट्रोल नाही. त्यामुळे हे जे वर्तमान काळामध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटी करू तेच खरं आपलं भविष्यकाळ ठरणार आहे. आणि जेव्हा आपण
वर्तमान काळ भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये उपयोगात लावू, तेव्हा कुठे आपला वर्तमान भविष्य काळही श्रीकृष्ण भावनामय होऊ शकतो. तर हे निश्चितपणे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की जसं आता अर्जुनाचा वर्तमान काळ युद्ध करायचं की नाही करायचं, हा जो त्याचा वर्तमान काळ हा त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे पुढची जी काही भक्तिमय त्याला जी कृपा मिळणार आहे ती त्याच्यावरच अवलंबून आहे. हे आपण ह्याच्यामधून शिकू शकतो. तर हे 2 श्लोकात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला मी. आणि आता इथून पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत कशा पद्धतीने अर्जुनाला हा पूर्ण अध्याय जो आहे ना तो कर्मयोगावर आधारित आहे, की भगवंत आता अर्जुनाच्या ह्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने देत आहेत हे आपल्याला पुढील श्लोकांमध्ये नक्कीच समजेल. त्यामुळे याच्यावर कुणाला काही प्रश्न असेल, काही टीका टिप्पणी असेल, हे थोडं समजण्यासाठी अवघड होतं खरे हे श्लोक, पण तरी मी प्रयत्न केला. त्याच्यातून कुणाला काही जर त्याच्यावर काही अजून त्याच्यामध्ये ऍड करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. थँक्यू. हरे कृष्णा. अजून काही कुणाला? हा, दीपा माताजी. हा बोला. हा हा, सगळ्यांना हे केलेलं आहे का पण म्यूट ऑल? हो हो, अनम्यूट आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. मला ना एक छान 1-2 मिनिटाची फक्त हे सांगते की कसं मग आपलं जीवन हे कसं आहे, की एक छोटीशी स्टोरी 2च मिनिटात मी संपवते. की एक लाकूड तोडे असतो आणि तो लाकूड तोडून त्या लाकडांचा हे करून कोळसा विकत असतो ते जाळून. आणि तिथे त्या जंगलामध्ये एक दिवस एक राजा येतो आणि तो फसतो त्या जंगलामध्ये, त्याला बाहेर पडायचं कळत नाही. तर हा लाकूड तोड्या त्याला मदत करतो आणि तो आनंदाने तो राजा त्याला एका चंदनाची वाटिका गिफ्ट देतो आणि तो म्हणतो की हे तुझ्यासाठी, आणि राजा निघून जातो. तर त्या लाकूड तोड्याला इतका आनंद होतो आणि तो काय करतो की एवढी लाकडं बघून रोज ती लाकडं तोडायचा, तो जाळायचा आणि त्याचा कोळसा नेऊन विकायचा. असं करत करत ती वाटिका पूर्ण संपुष्टात येते आणि काही दिवसांनी काही काळाने तो राजा परत तिथे येतो. तर तिथे आल्यानंतर तो बघतो की त्या वाटिकेत काहीच राहिलेलं नसतं आणि तो म्हणतो, अरे तू काय केलं ह्याचं एवढं? त्याची परिस्थिती पण पहिल्यासारखीच असती. तर तो सांगतो की मी कोळसा विकला. तर तो म्हणतो, अरे मूर्ख, मी तुला चंदनाची वाटिका दिली होती. जा म्हणे, तो एक लाकडाचा तुकडा पडलाय, तो तू घेऊन तो विक म्हटले बाजारात जाऊन, मग तुला कळेल त्याचं व्हॅल्यू काय आहे. आणि तो जातो त्या चंदनाचा, ते इतकं ओरिजिनल चंदन असतं ते लाकूड, तर ते इतका सुगंध येतो सगळ्या बाजारामध्ये, मार्केटमध्ये त्याच्याकडे लोक धावतात आणि त्याला इतके पैसे मिळतात त्या एवढ्याशा तुकड्याने. तो इतका आनंदित होतो आणि येतो आणि राजाला म्हणतो की मला समजलं नाही. राजाला म्हणतो की मला अजून एक चंदनाची वाटिका तुम्ही द्या आता. राजा म्हणतो आता नाही मिळू शकत म्हणे. तसं आपलं जीवन हे त्या लाकूड तोड्यासारखं आहे, की आपल्याला हे जे शरीर मिळालेलं आहे ना ते एका चंदनासारखं आहे, चंदनाच्या लाकडाचं. त्याचं जाळून आपल्याला कोळसा करायचा नाही किंवा राख करायची नाही, तर ती भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित करायचं आहे, की ते भगवंतांच्या सेवेमध्ये, श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये आपण कशा पद्धतीने करू शकतो हे आपल्याला श्रीमद भगवद्गीता समजते, शिकवते. नाहीतर आपलं ही जीवन अगदी त्या लाकूड तोड्यासारखंच होऊन जाणार, की हा देह आला आणि गेला आणि जळून त्याची राख झाली. तर तसं नक्कीच आपल्याला करायचं नाही. त्यामुळे त्यातून प्रयत्न करूया आपण श्रीमद भगवद्गीता जास्तीत जास्त जणांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचा, आणि तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना, जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्यांना हा प्रयत्न करा, की हा रोजची ही गीतावाणी ही पोहोच करण्याचा सगळ्यांपर्यंत. थँक्यू. हरे कृष्णा. जर कोणाला काही प्रश्न नसतील माताजी तर थांबूयात का मग? हरे कृष्ण. येस माताजी. हरे कृष्णा. हा बोला माताजी, बोला. आवाज येत नाहीये तुमचा.